प्रेक्षकांनो, आज पण त्यांनी छान दाखवलंय. सुरुवातीला सायली बघतोय आपण, सायली खूपच तगमग करत असते, सारखी येड-झरा मारत असते. अर्जुन म्हणत असतो, मिस सायली, अहो तुम्ही झोपा, आराम करा आता. सायली म्हणते, सर मी इथेच उभी राहते ना थोड्या वेळ, म्हणजे तुम्ही करा तुमचं काम तुम्ही चोख कराल याची खात्री आहे मला. अर्जुन म्हणतो, थँक्यू. सायली आता पुन्हा जवळ जाते त्याच्या आणि म्हणते, सर मला ना जरा अस्वस्थ वाटतंय. अर्जुन म्हणतो, आता काय झालं? सायली म्हणते, सर ॲक्च्युली सांगू का, मी खूप भाग्यवान आहे, तुम्ही माझे वकील आहात. अर्जुन म्हणतो, इन दॅट केस सेम, मी पण खूप भाग्यवान आहे, तुम्ही माझ्या लाईफमध्ये आलात. सायली म्हणते, म्हणजे? अर्जुन म्हणतो, अहो म्हणजे खोटी बायको बनून आलात ना, कॉन्ट्रॅक्ट वाईफ बनून. तुम्ही खूप परफेक्ट आहात, म्हणजे तुम्ही माझ्या फॅमिलीसोबत किती छान मिक्सअप झालात. म्हणजे याला म्हणतात तुम्ही माझी पाठ खाजवा, मी तुमची पाठ खाजवतो. सायली म्हणते, ई काय बोलताय सर तुम्ही हे? अर्जुन म्हणतो, अहो नाही, म्हणजे इंग्लिशमध्ये प्रोवोक येतो. ॲक्च्युली माझं चुकलं, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही माझा फायदा करून द्या, मी तुमचा फायदा करून देतो. सायली म्हणते, मग याचं भाषांतर करायचं ना सर आधी. अर्जुन म्हणतो, एनिवेज तुम्हाला कळलं ना पॉईंट काय आहे, आपण दोघं मेड फॉर इच अदर आहोत. सायली म्हणते, सर काय बोलताय तुम्ही? हा गडबडला, याला काही समजेना काय बोलावं. तो म्हणतो, अहो पॉईंट काही असो, तुम्ही ना झोपा बरं, आता आराम करा बरं. सायली म्हणते, सर करा ना तुम्ही तुमचं काम, मी एका बाजूला बसते ना इथे. अर्जुन म्हणतो, नको तुम्ही दमला, तुम्ही झोपा. सायली म्हणते, सर नको, मी थांबते ना, कॉफी वगैरे प्यायची असेल तर. अर्जुन तिला आता बळजबरी झोपवतो, मला काही नकोय, झोपा, आराम करा. सायली जेव्हा पटकन झोपी जाते पडल्या पडल्या, तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि विचार करतो, किती हट्टी आहेत ह्या, एवढ्या थकल्या तरी चेहऱ्यावर जाणवू देत नाही, तरी बसायचं होतं इथे यांना, अगदी माझ्यासारख्या आहेत. पुढे या दोघी सकाळी सकाळी भेटल्यात पुन्हा, साक्षी आणि प्रिया. आता प्रिया म्हणते, काल नेमकं ती अर्जुन आणि सायली इथे टपकले, आपल्याला बोलता पण आलं नाही, मला खूप टेन्शन आलंय यार. साक्षी खूप स्मार्ट आहे. ती म्हणते, हे बघ रिलॅक्स राहा, तुझं हे टेन्शन अर्जुनला दिसलं ना तर प्रॉब्लेम जास्ती वाढतील. प्रिया म्हणते, अगं हे कसं लपू मी? साक्षी म्हणते, अगं ट्राय तर कर. हे बघ महत्त्वाची गोष्ट, आता आश्रमात जाताना रविराज किल्लेदारला सोबत घेऊन जाऊ नकोस. प्रिया म्हणते, असं कसं शक्य आहे? अगं तो रविराज किल्लेदार जर काही प्रॉब्लेम झाला तर सांभाळून घेईल ना. तेव्हा साक्षी तिला म्हणते, अगं तुझी एक गोष्ट लक्षात येत नाहीये, अगं तू जर तिथे गडबडून अर्जुन समोर काही खोटं बोललीस, म्हणजे अर्जुनच्या आधी किल्लेदारच्या लक्षात येईल आणि मग तो सगळं काही उकरून काढेल. तो खूप स्मार्ट आहे. एक वेळेला अर्जुन समोर बोलताना तू काहीतरी गडबडून बोलून जाशील, म्हणजे काहीतरी त्याचं कारणही देता येईल तुला नंतर, पण किल्लेदारच्या हे लक्षात आलं की तू खोटं बोलतेयस तर सहज त्याला कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो सहज तुझं खोटं पकडेल आणि त्यातनं तो तुझ्या पहिल्या दिवसांची चौकशी करायला लागला ना, तर त्याला सहज कळेल तू तन्वी नाही. त्यामुळे तुला अलर्ट राहावं लागेल. आता ही प्रिया म्हणते, माझ्या लक्षातच नाही आलं गं हे. आता ही साक्षी म्हणते, हे बघ तू तुझी रिस्क वाढवू नको, तू जर किल्लेदारला नाही नेलं तर तुला अर्जुन सोबतच डील करावी लागेल, तू आता फक्त राकेशला सोबत नाही. प्रिया म्हणते, कशाला त्याला न्यायचे, त्याचा काय उपयोग आहे? तेव्हा साक्षी म्हणते, काल त्यानेच वाचवलंय आपल्याला, हे लक्षात ठेव, आणि दुसरा कुठला वकील तिथे असला तर त्याच्या डोळ्यात येईल किल्लेदारच्या. प्रिया म्हणते, अगं पण किल्लेदारला कसं रोखू तिथे येण्यापासनं? साक्षी म्हणते, अगं मग मी कशासाठी आहे, मी एक प्लॅन केला. आता या दोघींनी जो प्लॅन केलाय तो आपल्याला ऐकवला नाहीये. आता अर्जुन तयार होत असतो इकडे आणि सायली त्याला रुमाल पाकिट हे सगळं देत असते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला मी किती वेळेला सांगितलंय की हे सगळं नका करत जाऊ, पण तुम्ही ऐकणार नाहीत ना. सायली म्हणते, सर आज तुम्ही प्रियाला सगळ्या गोष्टी रिक्रिएट करायला लावणार आहे ना, आणि ती गडबडून काहीतरी खरं बोलेल. आता अर्जुन म्हणतो, आत्ता कळलं मला, हे सगळं थँक्यू ट्रीट म्हणून चाललंय ना. पण काय हो सायली, तुमची प्रिया जर तिथे काही बोललीच नाही तर? सायली म्हणते, सर मग काय करायचं तेही तुम्ही विचार करून ठेवलंच असेल. सायलीबाई आता अर्जुनला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय. सायली म्हणते, सर तुम्ही ना असे विद्यार्थी नाही आहात जे वेळेवर अभ्यास करून पास होतात, उलट तुम्ही खूप मेहनती आहात, जे मेरिटमध्ये येतात असे विद्यार्थी आहात, मेहनत करून पास होणाऱ्याला निकालाची भीती नसते, उलट खात्री असते. अर्जुन म्हणतो, निघू का मी आता? सायली म्हणते, हे दही साखर घ्या. अर्जुनने दही साखर खाल्लंय आणि म्हणतोय, अच्छा म्हणजे हे सगळं थँक्यू ट्रीट म्हणून चाललंय तर. आता सायली त्याला ऑल द बेस्ट करते, दोघंही हातात हात घेतात आणि आता अर्जुन प्रेमाने तिला बाय टेक केअर असं म्हणून निघालाय. या पुढच्या सीनमध्ये ना प्रेक्षकांनो कुछ बात हजम नाही हुई. आता हे रविराज आहे ना, ते तन्वीची वाट बघत असतात. सुमनला म्हणतात, कुठे गेली ही सकाळी सकाळी? सुमन म्हणत असते, मला माहिती नाही, आणि तेवढ्यात ही टपकते. ते रविराज म्हणतात, कुठे गेली होतीस तन्वी, आश्रमात जायचं नाहीये का? तन्वी म्हणते, जायचंय ना बाबा, मी ना मंदिरामध्ये गेले होते, जरासं टेन्शन आलं होतं ना मला, तो अर्जुन मला विचित्र प्रश्न विचारणार आहे ना तिथे.
म्हणून मला असं वाटलं की त्याला फेस करण्याच्या आधी देवाचा आशीर्वाद घ्यावा. यार किती ड्रामेबाज आहे ही. आता ही काय म्हणते की मी मंदिरात गेले ना तेव्हा देवासमोर हात जोडून उभी होते, तेव्हा कुणाच ठाऊक का पण मला असं वाटत होतं की आई आजूबाजूलाच कुठेतरी आहे, म्हणजे असं इंट्युशन येत होतं मला. आता तेवढ्यात रविराजांना फोन आलाय कुठल्या इन्स्पेक्टर प्रधानाचा. त्यांनी फोन ठेवला, सांगितलंय अगो प्रधानांचा फोन होता, त्यांनी प्रतिमाला म्हणजे कुठेतरी आसपास बघितलंय म्हणे. एका मुलीने येऊन त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये. अगं त्यांनी ना माझा नंबर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दिला होता, त्यामुळे आपल्याला कळलं. बरं चल मी प्रतिमाला शोधून येतो. आता ते निघायला लागतात तेव्हा एकदम त्यांच्या लक्षात येतं की अरे पण आज तर आश्रमात जायचं आहे ना, जाऊ दे मी नंतर केव्हा तरी जाईल, मी तसं त्यांना कळवतो. आता यांचा चेहरा उतरलेला असतो रविराजांच्या. बरं एवढं कसं काय, म्हणजे अचानक हा फोन येईल असं थोडं तर वाटायला पाहिजे होतं ना, हे जरा स्मार्ट वकील आहेत ना. नागराज म्हणतो दादा असं कसं, तुला जायला हवं रे. अरे ही चांगली बातमी आहे. अगं तन्वी तुझं इंट्युशन खरं ठरलं. आता प्रिया म्हणते हो बाबा जा ना तुम्ही, माझी काळजी करूच नका तुम्ही, अहो राकेश आहे ना माझ्यासोबत. आता नागराज पण म्हणतो हो दादा तू नको टेन्शन घेऊ. रविराज म्हणतात अगं पण लगे प्रिया म्हणते पण बिन काही नाही बाबा, आईला शोधणं पण जास्ती गरजेचं आहे. सुमन पण म्हणते हो भाऊजी तुम्ही जा वहिनीला शोधायला. आता रविराज त्या प्रियाला सांगून जातात जे खरं आहे ना तेच सांग बाळा, घाबरू नकोस मी आलोच. आता ते निघालेत. ही प्रिया मनात विचार करते बरं झालं या किल्लेदारला साक्षीने मस्त मॅनेज केलंय, त्या फोटोतल्या बाईला शोधत बस म्हणा आता. पण प्रियासाठी मस्त तयारी झाली आहे आश्रमामध्ये रिक्रिएशनची. आता अर्जुन त्या इन्स्पेक्टरशी आणि त्या कॉन्स्टेबलशी बोलत असतो, हे सगळे तुम्हाला हेल्प करतील वगैरे त्यांनी सांगितलं आहे अर्जुनला. आता अर्जुनला तिथे ना एक वॉल पेंटिंग दिसते आणि त्यामध्ये छानसा आरसा लावलेला आहे. का कोणास ठाऊक तिथे जाऊन तो काहीतरी बारीक बघून येतो आणि काहीतरी मनाशीच हसतोय. त्याने काहीतरी ठरवून ठेवलंय. आता तेवढ्यात इथे ना सायलीला त्या कुसुमताईचा फोन येतो, पण तिला असं वाटतं अर्जुनचाच कॉल आहे. ती म्हणते हॅलो बोला सर. आता कुसुम म्हणते काय गं तू अजूनही त्या चिडक्या बिब्याच्या फोनची वाट बघतेस का. सायली म्हणते अगं कुसुमताई तू आहेस का. अगं सर मला फोन करणार होते, तिथे ते सगळं सुरू झालं ना की ते मला सांगणार होते की सगळं चालू होणार आहे म्हणून, पण तू कसं काय फोन केलास. कुसुम म्हणते अगं त्यासाठीच केला होता. नाही तसं मला तुझ्या त्या चिडक्या बिब्याच्या हुशारीवर विश्वास आहे, पण तो न कधी कधी अतिच करतो. आता सायली म्हणते अगं असं काय करते कुसुमताई, हे सगळं आपल्यासाठीच चांगलं होतंय ना, आणि सर तसे वाईट नाही आहेत ग. बरं मी तुला सगळं सांगते काय काय झालं ते. सरांचा फोन किंवा मेसेज येणार आहे मला ते सुरू व्हायच्या आधी. आता कुसुम म्हणते बरं तू काही काळजी करू नको, मी तुला त्यासाठीच कॉल केला होता, होईल सगळं व्यवस्थित. आणि या दोघी एकमेकींशी तेच बोलतात आणि मग कुसुम फोन ठेवून देते, काळजी घे वगैरे असे एकमेकींशी बोलतायत ह्या. आणि फोन ठेवल्यानंतर सायलीला मेसेज येतोय अर्जुनचा की आता 5 मिनिटात हे रिक्रिएशन चालू होईल. तर आता प्रिया मॅडम आलेल्या आहेत आणि अर्जुन म्हणताय ओ या मिस तन्वी किल्लेदार या. प्रिया चांगलीच टेन्शनमध्ये आहे प्रेक्षकांनो. आता ती म्हणते अर्जुन इथे खूपच माणसं आहेत रे, आणि शूटिंग वगैरे कशाला रे. अर्जुन आता सगळं राकेशवर टाकतो आणि म्हणतो आय होप तुमचे राकेश किल्लेदार म्हणजे लॉ टीम मेंबर म्हणून सोबत आलेच असणारे, मला नका प्रश्न विचारू, ते देतील ना उत्तर तुम्हाला. आता हा आपला येण्या राकेश त्याला काय कळतं, तो नुसता म्हणतो की अगं ते ना प्रिया सेटअप येतो, अगं आपण इथे कशाला आलोय. तर आता अर्जुनच्या लक्षात येते की याला काही बोलता येत नाही. तो म्हणतो हे बघा मी बोलतो ॲडव्होकेट राकेश, काय आहे ना हा शानदार सेटअप जो आहे ना तो तुमच्यासाठीच लावलेला आहे. तुम्ही सांगितलेला एक एक शब्द कॅमेरामध्ये रेकॉर्ड होणार आहे आणि ऑफकोर्स फुटेज मग कोर्टातच जाईल. अर्जुन चैतन्याला म्हणतो आता अरे चैतन्य तुला सांगितलं ना, म्हणजे बाजूच्या डॉक्टरांना तू सांगितलंय ना व्यवस्थित इथे या वगैरे. चैतन्य म्हणतो अरे म्हणजे काय, मी व्यवस्थित सांगितलंय, तन्वी किल्लेदारांना कधीही चक्कर येऊ शकते, तेव्हा एक फोन केला की ते लगेच या, आणि गरज लागली तर ते ॲम्ब्युलन्स पण पाठवणार आहेत. म्हणजे काय प्रेक्षकांनो, याने जोरदार तयारी केली आहे तन्वीला अडकवण्याची. पण आता लगेच ही तन्वी म्हणते त्याची काही गरज नाही आहे, माझी तब्येत वगैरे बिघडायचा काही प्रश्नच येत नाही आहे, त्यामुळे काय खरं आहे आणि काय खोटं आहे ना ते दिसेलच, कळेलच. आता इकडे सायली देवीला प्रार्थना करत असते, देवी आई काय खरं आहे काय खोटं आहे तुला सगळं माहिती आहे, तू सर्वज्ञ आहेस ग, माझ्या मधुभावना लवकरात लवकर बाहेर येऊ दे, माझ्या मधुभाऊंचा पण तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू आमची जास्ती परीक्षा बघतेस ना. देवी आई तुझ्यावरचा विश्वास कधीच आमचा हलणार नाहीये, आज सरांना बळ दे, प्रियाचा खोटेपणा उघडा होऊ दे, आम्ही जो काही घाट घातलाय मधुभाऊंना सोडवण्यासाठी तो पूर्ण होऊ देत देवी आई. तेवढ्यात तिथे या कल्पनाताई येतात आणि म्हणतात सायली
इकडे आता ही प्रिया म्हणत असते, एवढा घाट घालायची काय गरज होती अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, ही प्रोसिजर असते मिस तन्वी, ॲडव्होकेट राकेश यांना माहीत असेल ना, म्हणजे कशासाठी असतं हे. अर्जुन म्हणतो, काइंडली एक्सप्लेन करा राकेश. आता लगेच म्हणतो, हो हो मला माहिती आहे. अगं तन्वी, ही एक प्रोसिजर आहे. अगं ही एक प्रोसिजर आहे. आता चैतन्य हसायला लागतो. अर्जुन म्हणतो, हां नाही चालू द्या तुमचं कंटिन्यू करा. आता या प्रियाने थोडा वेळ त्याच्याशी काहीतरी डिस्कस केलं आहे आणि मग अर्जुनला गुलाब काढून त्याच्या हातात दिलाय. अरे अर्जुन, हे तुझ्यासाठी. आता सगळेजण बघायला लागतात तिच्याकडे आणि हा राकेश विचार करतो, अरे यार हिची अक्कल लिपस्टिक लावायला गेली होती का. आता हा अर्जुन भडकणार, पण अर्जुन मात्र त्याच्यावर भारी उत्तर देतो. अर्जुन म्हणतो, ओ वा ब्युटिफुल रोज, हे माझ्यासाठी आणलं तुम्ही. आता ही प्रिया म्हणते, हो तुझ्यासाठी. अरे अर्जुन म्हणतो, थँक्यू हां, पण मी हे एक्सेप्ट नाही करू शकत. प्रिया म्हणते, का रे, काय झालं, तुला आवडलं नाही का. अर्जुन म्हणतो, आवडलं का नाही आवडलं हा प्रश्नच नाहीये, पण काय आहे ना, कोर्टाला नाही आवडणार ना तू मला काहीही दिलेलं. प्रिया म्हणते, असं का रे. अर्जुन म्हणतो, कारण हे ब्युटिफुल रोज तू मला दिलेली लाच आहे. आणि कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर, पंच सगळे विटनेस आहे बरं का याचे. नाही इन्स्पेक्टर साहेब, यांनी मला ना लाच दिली आहे, मी आत्ताच्या यांच्यावर केस करू शकतो ना. नाही, यांनी ऑपोजिशनच्या लॉयरला लाच द्यायचा प्रयत्न केला आहे. आता लगेच प्रिया घाबरते आणि म्हणते, नाही 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 सॉरी. लगेच ते फूल तिच्या बॅगमध्ये परत ठेवते आणि म्हणते, अरे सॉरी मी लाच वगैरे नव्हते देत तुला, मी ते सहजच आणलं होतं तुझ्यासाठी. राकेश लगेच म्हणतो, तन्वी आपण इथे का आलोय, लीगल प्रोसिजरसाठी ना सहज बिहज नसतं चालत, अगं प्रोफेशनल राहावं लागतं. सॉरी म्हण अर्जुनला. प्रिया त्याला सॉरी म्हणून टाकते. अर्जुन म्हणतो, इट्स ओके. लाच देणं आणि घेणं खूप मोठे क्राईम आहे, तुमच्या ॲडव्होकेटला माहीतच असेल. आता अर्जुन म्हणतो, चला सुरू करायचं का मग मिस तन्वी. आणि आता त्याने कॅमेरा ऑन केला आहे. आता अर्जुन तिला विचारतोय, सुरुवातीपासून एक छोटे डिटेल आठवून सांगा मला, अगदी सुरुवातीपासून. तर आता प्रेक्षकांनो, इथे ना त्यांनी छान दाखवलं आहे, प्रियाला आता जे सत्य आहे ते आठवतं आहे. अर्जुन तिला विचारत असतो, मधुभाऊ कुठून आले, तुम्ही कुठे उभे आहात, विलास कुठे होता. आता प्रियाला सगळं खरं आठवतंय. थोडासा विचार करते ती मनाशीच, आणि कशाप्रकारे मधुभाऊ बाहेरून आले होते, ती तिथेच लपलेली होती. विलास मधुभाऊंना बोलत होता की ए थेरड्या म्हाताऱ्या बाजूला हो रे. मधुभाऊ म्हणत असतात, अरे विलास, ह्या अशा प्रकारे माझ्याशी बोलू नकोस रे, माझा विश्वास उडून जाईल माणुसकीवर. आणि या दोघांच्या झटापटीमध्ये तिथे साक्षी आलेली असते आणि प्रिया हे सगळं उघड्या डोळ्याने बघत, ही खरंच ॲक्च्युली त्या खुनाचा साक्षीदार आहे, पण सगळं काही खोटं बोलतीये आणि तेही पैशासाठी. आणि आता या झटापटीमध्ये साक्षीने त्या विलासचा खून केलेला असतो हे तिने बघितलेलं असतं आणि ती घाबरलेली सुद्धा असते, आणि मधुभाऊ सुद्धा. तर प्रेक्षकांनो, इथे ना त्यांनी छान रिक्रिएशन दाखवलं आहे. पण आता इथे मात्र प्रिया गडबडली आहे की मी पोलिसांना काय सांगितलं होतं. अर्जुन तिला म्हणत असतो, सांगा काय झालं पुढे. तर प्रेक्षकांनो, पुढे प्रिया कॉन्फिडन्सली खोटं बोलली का गडबडली हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल. त्यासाठी ह्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचा भाग आलेला दिसेल, भाग 2 थोड्याच वेळात. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.